नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच टीईटी एक्झाम 2025 च्या आपण परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही पीवायक्यू बेस व त्यासोबतच परीक्षेमध्ये तुम्हाला रिपीट होणारी अशी संपूर्ण काही अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली सब्जेक्टनुसार आपण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत आपण सर्व विषयाचे जे व्हिडिओज आहेत ते अपलोड ऑलरेडी केलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सोप्या भाषेमध्ये व स्पष्टीकरणासह संपूर्ण काही बाबी समजावून सांगितलेल्या आहेत व त्यामध्ये प्रश्न तुम्हाला शिकवलेला आहेत। तर मित्रांनो, आपला आजचा त्यातलाच हा व्हिडिओचा भाग 6 आहे। जर मागील तुम्ही व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला आपल्या महा एक्झाम पॉइंटच्या ऑफिशियल चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी तुम्हाला ते संपूर्ण व्हिडिओ पाहता येतील आणि ते संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहूनच घ्या जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले गुण तुम्हाला मिळवायचे असतील तर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास यावर आधारित प्रश्न संख्या 30 आणि गुण 30 पैकी 30 मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा जे अभ्यास करावा लागणार असेल हे आपण संपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये रिपीट होऊन देखील विचारण्याची जास्त संभाव्यता दर्शवतात। मित्रांनो, तर पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यासावर आधारित काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, खालील पर्यायामधील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती? तर राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत, ज्यामधला पहिला पर्याय आहे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, तर हे अगदी बरोबर आहे। राज्यपाल हे राज्याचे जे की घटनात्मक प्रमुख असतात, राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात, तर जे राज्यपाल असतात ते घटनात्मक प्रमुख असतात, हे अगदी बरोबर आहे, ज्यामध्ये विसंगत पर्याय आपल्याला या ठिकाणी विषयाला सांगितलेला आहे। दुसरा पर्याय, राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात, अगदी बरोबर। तर राज्यपाल हे फक्त राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, परंतु जी कार्यकारी शक्ती असते ती पूर्णपणे राज्याचे मंत्रिमंडळ व मुख्यमंत्री यांच्या हातामध्ये जे थोडक्यामध्ये असते। त्यानंतर तिसरा आपला जो पर्याय आहे, राज्याबाहेरील व्यक्ती, तर हे देखील अगदी बरोबर विधान आहे की जे राज्यपाल असतात कोणत्याही राज्याचे, जे की आपले सध्याचे आता राज्यपाल जे की गुजरातचे राज्यपाल आपल्याला आता रिसेंटली लाभलेले आहेत, तर राज्यपाल हे ज्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती होतात त्या राज्याबाहेरील व्यक्ती असतात, हे देखील विधान बरोबर आहे। परंतु चौथे विधान जे आहे, ज्यामध्ये राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो, तर हे देखील बरोबर आहे, ज्यामध्ये राज्यपाल हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे एक अविभाज्य भाग असतात, कारण तेच मंडळाच्या सर्व कार्यकारी अधिकारांचा वापर करतात, त्यामुळे राज्यातील जे काही कार्यकारी मंडळात आहे ज्यामध्ये त्यांचा समावेश नसतो, हे विधान जे आहे थोडक्यामध्ये चुकीचं आहे, जे की याबाबत विसंगत विधान आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी या पर्यायाचं उत्तर होणार असेल। मी तुम्हाला संपूर्ण पर्यायाची एक्सप्लेन करून उत्तरे सांगत आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका, फक्त शांततेने तुम्ही त्या प्रश्नाला समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला परीक्षेमध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार असतील, याहून तुम्हाला अधिक वेगळे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणारे नसतील। त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 2 असा आहे, तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की मार्गुन। तर मार्गुन हे जे आहे तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय आहे। तर जे बाजरी, पालेभाज्या आणि धान्याचा कोंडा यामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे ज्याला आपण फायबर असं म्हणतो, तर फायबर मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात, परंतु मार्गुन हा जो शब्द आहे जो की तंतुमय पर्यायाशी संबंधित नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झाम 2025 साठी आपली असलेली फुल लेंथ टेस्ट आणि मित्रांनो सब्जेक्टिव्ह टेस्ट तुम्ही जॉईन केला नसाल तर लगेच मित्रांनो तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी मित्रांनो लगेच जॉईन करून घ्या, ज्याची आपण आता सध्याला ऑफर प्राइस 499 मध्ये ठेवलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित जे की सब्जेक्ट निहाय आपण त्या ठिकाणी टेस्ट आपण तुम्हाला इन्क्लूड करून दिल्या, ज्यामध्ये परिसर अभ्यास, मॅथ, इंग्लिश, त्यासोबत बालमानसशास्त्र व अध्ययनशास्त्र, त्यासोबतच मित्रांनो समाजशास्त्र याचे सर्व विषयाचे आपण त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फुल लेंथी सोबतच सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील आपण उपलब्ध करून दिले आहेत, ज्यात तुम्हाला जे परिपूर्ण टेस्ट जे पेपर पॅटर्न आहे तुमचा, ज्यामध्ये आपण पीवायक्यू टेस्ट देखील अपलोड करून ठेवलेले आहे, ज्यात तुम्हाला 150 प्रश्न प्लस 150 गुण प्लस 150 मिनिटाचा तुम्हाला त्या मित्रांनो त्या ठिकाणी वेळ आपण मर्यादित करून ठेवलेला आहे। जर तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील, जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर मित्रांनो तुम्ही आपली लगेचच्या लगेच टेस्ट सिरीज मित्रांनो जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप दिलेलं आहे, ज्यामधला तुम्ही प्रश्नांचा मित्रांनो वारंवार सराव केला तर 100% मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळणार असेल आणि जे आपण प्रश्न त्यामध्ये कव्हर करून देतो त्याची रिपीट देखील तुम्हाला होण्याची चान्सेस आहेत, कारण का त्यामध्ये आपण पीवायक्यू देखील ॲड केलेले आहेत, त्यासोबतच एक्सपेक्टेड क्वेश्चन देखील ॲड करून दिलेले आहेत। संपूर्ण काही अंकगणितीय प्रश्न
प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. इंग्लिश ग्रामरच्या प्रश्नांचं त्या ठिकाणी आपण स्पष्टीकरण तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजेल असं करून दिलेलं आहे. तुम्ही किती जरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ लेक्चरचे बॅचेस जॉईन केला तरी मित्रांनो तुमचा सराव जर तुमच्या सेल्फ स्टडीनं परिपूर्ण नसेल, तुम्हाला पेपरमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठीचा मित्रांनो तुम्हाला सेल्फ स्टडी नसेल तर मित्रांनो तुम्हाला कितीही व्हिडिओ लेक्चर करून काही फायदा होत नसतो. त्यामुळे स्वतःचा अभ्यास तपासण्यासाठी, स्वतःची रँक तपासण्यासाठी लगेच आपली ॲप डाउनलोड करा आणि मित्रांनो तिथून तुम्ही लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या मित्रांनो आणि रेग्युलरली तिथून टेस्ट सोडवत चला. आपण नवीन रेग्युलरली टेस्ट जे आहे त्या ठिकाणी अपलोड करत असतो मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, पंच, वेगाव व चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर पंच, वेगाव आणि चांदोली हा गट, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर राष्ट्रीय उद्याने. तर पंच, वेगाव व चांदोली ही दोन्ही महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत, नॅशनल पार्क्स आहेत. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 4 असा आहे, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? तर पर्वतीय प्रदेशात म्हटलंय, सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या जे काही प्रमुख आहेत आदिवासी जमाती कोणकोणत्या आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की वारली व कोकणा हे जे आहेत आदिवासी जमाती आहेत जे की प्रामुख्याने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये आढळतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 5 असा आहे पुढचा, काळी मृदा या प्रकारामध्ये वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे विधान खालीलपैकी कोणते? तर वैशिष्ट्य आणि गुणधर्म नसणारे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा असेही म्हणतात. तर या ठिकाणी हे याचं उत्तर होणार असेल. स्पष्टीकरण थोडक्यात सांगायचं झालं तर जी काळी मृदा आहे ही बेसाल्ट खडकाच्या अपक्षयामुळे तयार होते, ज्यामध्ये टिटॉन फेरस आणि मॅग्नेटाइटमुळे तिला जर थोडक्यात काळा रंग मिळतो आणि ती पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे सुपीक असते. या मृदेला रेगूर मृदा म्हणतात, परंतु गाळाची मृदा म्हणत नाहीत, कारण गाळाची मृदा ही नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार होते आणि ती वेगळ्या प्रकारची मृदा आहे. म्हणून याचं थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. हा याचं स्पष्टीकरण होणार असेल, थोडक्यात तुम्हाला समजलेला असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो की 6वा प्रश्नाचा आहे, महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनाच्या वापरानुसार सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4, विहीर आणि तलाव. तर महाराष्ट्रामध्ये जलसिंचनासाठी विहिरीचा वापर सर्वात जास्त केला जातो, तर तलावाचा वापर त्या तुलनेत जे की कमी केला जातो. म्हणून हे पर्याय जे की योग्य होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 7वा प्रश्न असा आहे, खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? तर रेखावृत्ताचे या ठिकाणी वैशिष्ट्य कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की लांबी समान. तर रेखावृत्त जे आहे एकमेकांना समांतर नसतात, म्हणून जे की या ठिकाणचा आपला जो पर्याय 1 हा चुकीचा आहे. तर मूळ रेखावृत्त हे मजबूत नसते, त्यामुळे पर्याय देखील 3 ह्या ठिकाणचा हा चुकीचा होणारा असेल. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर 0 अंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात, ज्याला आपण विषुववृत्त नाही. तर विषुववृत्त 0 अंश अक्षावृत्त आहे, म्हणून ज्याचं पर्याय नंबर 4 देखील हे चुकीचं होणार असेल. तर सर्व रेखावृत्ते हे समान लांबीचे असतात. त्यामध्ये कारण असं आहे की ती उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या अर्धवर्तुळाकार रेषा आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की 8वा प्रश्न असा आहे, गुजरातच्या सीमेला लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? तर गुजरातच्या सीमेला म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1, जे की नंदुरबार आणि धुळे. तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे हे जिल्हे गुजरातच्या राज्याच्या सीमेला लागून आहेत. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 9वा असा आहे, सर्वसाधारणपणे मासे मध्यवर्गी यांच्याशी विसंगत बाब खालीलपैकी पर्यायाची कोणती आहे? तर याच्याशी विसंगत बाब असलेली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3, हृदय 3 कप्प्यांनी बनलेलं असतं. थोडक्यामध्ये असं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो की मासे थोडक्यामध्ये हे अल्पयुषी आणि दीर्घयुषी दोन्ही असू शकतात. त्यांचे शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते, म्हणून त्यांना शीतरक्ताचे प्राणी म्हणतात. मात्र माशांच्या हृदयाला 2 कप्पे असतात. किती असतात? 2 कप्पे असतात, ज्याला एक अलिंद आणि एक निलय असे 3 कप्पे नाहीत.
3 कप्पे उभयचर प्राण्याच्या जे की हृदयामध्ये असतात. म्हणून ऑप्शन नंबर जे की 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. म्हणजेच की विसंगत बाब या ठिकाणी आपल्याला विचारलंय म्हणून हे विसंगत बाब होणारी असेल. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक 10 असा आहे पुढचा की संपर्कजन्य रोगाचा गट खालीलपैकी कोणता. तर संपर्कजन्य रोगाचा गट या ठिकाणी विचारलेला आहे तर कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की नायटा, इसब आणि सुरेमिया हे जे आहे थोडक्यामध्ये संपर्कजन्य रोगाचे गट आहेत. तर याचं स्पष्टीकरण थोडक्यामध्ये सांगायचं झाल्यास तर संपर्कजन्य रोग त्यालाच की आपण कम्युनिकेशेबल डिझीज असं देखील म्हणतो. म्हणजे जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट संपर्कातून पसरतात. जसं की नायटा हे ज्याला आपण रिंग वॉर्म असं म्हणतो, याला रिंग वॉर्म म्हणतात. त्यानंतर जे इसाबला आपण इज्मा असं जे म्हणतो, हे दोन्ही त्वचेचे संपर्कजन्य रोग आहेत. नायटा आणि इसब हे त्वचेचे संपर्कजन्य रोग आहेत. पण सुरेमिया हा एक संसर्गजन्य रोग आहे. या उलट आता जे काही ॲनेमिया, स्केर्वी, गलगंड हे जीवनसत्वाचे किंवा इतर पोषक द्रवाच्या कमतरतेमुळे होणारे असंपर्कजन्य रोग आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर संपर्कजन्य रोगांचा गट हा आहे नायटा, इसब आणि सुरेमिया हा आहे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. तर आपण अतिशय सहस्पष्टीकरणासोबत तुम्हाला याची उत्तरे सांगत आहोत, त्यामुळे तुम्ही प्रत्येक बाब ही लक्षात ठेवून घेत चला. कारण का स्पष्टीकरणासोबत तुम्हाला सांगितलं तर याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न परीक्षेत कुठेही विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि जर तुम्हाला खरोखरच रोजच्या रोज प्रॅक्टिस करून तुमचा अभ्यास चेक करायचा असेल, तुमचा अभ्यास होत आहे का नाही, तुम्हाला किती मार्क येत आहेत, त्यामुळे मित्रांनो आपली फुल लेंथची टेस्ट सिरीज आणि प्लस तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट ही रेग्युलरली सोडावी लागणारी असेल, जे की आपण आपल्या ॲपमध्ये ॲड करून तुम्हाला दिलेली आहे आणि इफेक्टिव्ह आहे मित्रांनो. तुम्हाला 100% त्याचा निकाल पाहायला मिळणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे मेलेल्या जनावराच्या हाडांपासून बोन मिल या नावाने प्रचलित काय आहे. जे काही मेलेल्या जनावर असतात तर त्यांचं तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर याचं उत्तर जे की 1 म्हणजे की खत. तर मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून तयार होणाऱ्या बोन मिल उपयोग मुख्यत्वे खत म्हणून केला जातो, कारण त्यात फॉस्फरस आणि कॅल्शियम जे फॉस्फरस आहे आणि कॅल्शियम जे आहे थोडक्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते, जे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा आपला प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारे पोषक द्रव्य कोणत्या घटकापासून मिळतात. तर कोणत्या घटकापासून मिळतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की प्रथिने. तर मानवी शरीराची वाढ, दुरुस्ती आणि बांधणीसाठी आवश्यक असलेली प्रमुख पोषक द्रव्ये प्रथिने आहेत. पिष्टमय पदार्थ आणि मेद हे शरीराला ऊर्जा देतात, तर जीवनसत्वे शरीराच्या विविध कार्यासाठी आवश्यक असतात. म्हणून ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 13वा प्रश्न आपला शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचा कार्य कोण करते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की रक्तबिंबिका हे करते. तर जखम झाल्यानंतर रक्त गोठवण्याचं आणि रक्तस्राव थांबवण्याचं कार्य जे की रक्तबिंबिका करतात, ज्याला आपण प्लेटलेट्स असं इंग्लिशमध्ये म्हणतो. तर रक्तकणिका जे काही ब्लड सेल्स आहेत ते रक्तकणिकामध्ये लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी येतात, ज्यांचे कार्य वेगळे आहे. तर त्यामुळे रक्तकणिका आणि रक्तबिंब यामधला तुम्ही फरक समजून घ्या. तर रक्तकणिकामध्ये काय असतं तर ते त्याला आपण RBC WBC म्हणतो, ज्याला की लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी म्हणतो ना, यांचा समावेश असतो. तर रक्तबिंबिका हे जे आहे जी थोडक्यात रक्तस्राव थांबवण्याचं कार्य करतात. म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले आपण परिसर अभ्यासावरील टॉप 13 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ रेग्युलरली हवे असतील खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची जॉईन केलं नसाल तर टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या, ॲप डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी ॲपमध्ये तुम्ही लगेचच्या लगेच टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आणि चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही लागू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.